नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, अजित पवार हे नाव आपल्या सर्वांना माहीत आहे. राष्ट्रवादी गटाचे ते प्रमुख आहेत व राष्ट्रवादी गट त्यांचा आहे आणि त्यामुळे अजितदादा पवार हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि त्याचसोबत छगन भुजबळ हे नाव देखील आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु सध्या जे आरक्षण आहे, बौद्धांचं आरक्षण असो, ओबीसीचं आरक्षण असो किंवा इतर कुठलं आरक्षण असो, या आरक्षणावरून जे आहे थेट छगन भुजबळ व अजितदादा पवार यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अजितदादा पवार हे जे आहेत आर्थिक निष्कर्षावरती आरक्षण द्या असं म्हणताय, तर त्या उलट जे आहे छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे जर आर्थिक निष्कर्षावरती आरक्षण दिलं तर बौद्ध समाज व इतर लोकांवरती अन्याय अत्याचार होऊ शकतो. तर त्या दोघांमध्ये वाद कसा व का पेटलाय आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. एकीकडे महाराष्ट्र आरक्षणामुळे पेटलाय. अनेक जाती धर्माचे लोक जे आहेत एकमेकांचं आरक्षण मागताना दिसत आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे, तर काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला एसटीतून आरक्षण पाहिजे, तर काही लोकांचं म्हणणं आहे एससीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे. तर एकीकडे सरकारचं म्हणणं आहे की आम्ही एससी आरक्षणाचा उपवर्ग करणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रभरात राजकारण जे आहे तापलेलं आहे आणि ते तापलेलं आहे फक्त आरक्षणावरून. आणि त्यातच आता अजितदादा पवार जे की राष्ट्रवादी गटाचे प्रमुख आहे आणि त्याचसोबत शरद पवार यांच्या कन्या असणाऱ्या सुप्रियाताई सुळे या दोघांचंही एकमत झाल्यासारखं दिसतंय. कारण त्यांनी थेट त्या ठिकाणी आम्हाला जे आरक्षण हवंय किंवा या ठिकाणी जे आरक्षण आहे ते आरक्षण आर्थिक निष्कर्षावरती देण्यात यावं असं त्यांनी म्हटलंय. आज गोष्टीला जे आहे कडाडून विरोध छगन भुजबळ यांनी केलाय. त्यांचा खूप मोठा या गोष्टीला विरोध आहे. बीडमधील एका सभेमध्ये बोलत असताना अजितदादा पवार यांनी थेट वक्तव्य केलं, जर आरक्षण हे आर्थिक निष्कर्षावरती दिलं किंवा त्या गोष्टीवरती ते मागितलं तर त्यात वावगं काय आहे. ज्याला त्याला त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे अशी माझी विनंती. पद्धतीने अजितदादा पवार यांनी वक्तव्य केलं किंवा आरक्षणाबाबत स्वतःचं मत मांडलं, त्याच पद्धतीचं मत जे आहे 2 ते 3 दिवसाखाली सुप्रियाताई सुळे यांनी देखील मांडलं की राष्ट्रवादी गट शरद पवार यांचा जो आहे, शरद पवार यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी थेट स्वतःचं मत मांडलं आणि त्या देखील म्हणाल्या आरक्षण हे आर्थिक निष्कर्षावरतीच देण्यात यावं. तेव्हा त्यांचं हे वक्तव्य त्यांच्या स्वतःच्या अंगलट आलं आणि यावरनं महाराष्ट्रामध्ये वाद पेटायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांना समजलं आपण चुकीचं बोललोय आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे सुप्रियाताई सुळे यांनी स्वतःचं वक्तव्य फिरवलं आणि स्वतः युटर्न मारला आणि त्या ठिकाणी बोलत असताना त्या म्हणाल्या की मी असं म्हटलंच नाही, मी उलट असं म्हणाले होते की माझ्या मुलांना आरक्षणाची गरज नाहीये. मुलांना, सुप्रिया सुळेंच्या मुलांना आरक्षण देऊ नये या मताची मी. रेवती सुळे आणि विजय सुळेंना आरक्षण देऊ नये, कारण का त्यांचे आई वडील आम्ही सगळे सुशिक्षित आहोत आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते मिळालं पाहिजे. माझ्या मुलांमुळे दुसऱ्या कुणाच्या कष्ट करणाऱ्या आणि कदाचित माझ्या मुलांपेक्षा जास्त टॅलेंटेड मुलं असू शकतं, जास्त हुशार असू शकतं, त्याच्यापासून माझ्या मुलांमुळे काही चूक होऊ नये असं मी माझ्या मुलांच्या कॉन्सिक्वेन्स. ही जी भूमिका सुप्रिया सुळे व त्याचसोबत अजित पवार यांची आहे, ही भूमिका त्यांचे सहकारी असणारे छगन भुजबळ यांना मान्य नाहीये. छगन भुजबळ यांनी त्या ठिकाणी बोलत असताना सरळ सरळ सांगितलं, आरक्षण हे जे आहे आर्थिक सुधारण्यासाठी नाही तर त्या ठिकाणी सामाजिक प्रतिनिधित्व निर्माण करण्यासाठी असतं. त्यामुळे कुठलंही आरक्षण आर्थिक निष्कर्षावरती देता येणार नाही किंवा देऊ नये या गोष्टीला त्यांचा विरोध आहे असं त्यांनी सांगितलं. जेव्हा पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला की तुमचे स्वतःचे नेते किंवा तुमच्या पक्षाचे सर्वेसर्वा असणारे अजितदादा पवार स्वतः असं म्हणतायत की आर्थिक निष्कर्षावरती आरक्षण देण्यात यावं, तर यावरती तुमचं मत काय आहे, तर त्यावरती त्यांनी सांगितलं की त्यांच्या या भूमिकेला माझा कडाडून विरोध आहे. ठीक आहे, त्यांना करू द्या, आमचा त्याला कट्टर विरोध आहे. पुढे तुमची भूमिका काय राहणार? आधीच ती सांगितली, भूमिका नाही तर काय सांगितलं तुम्हाला. आमची भूमिका कट्टर विरोधाची आहे आणि तो का विरोध आहे त्याला हे आतापर्यंत मी 10 मिनिटांची समजावून सांगितलं तुम्हाला. आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण, त्याहीपेक्षा नंबर 1चा मुद्दा आहे ते सामाजिकरित्या मागास आहेत का.
आता अजितदादा पवार यांचं जे वक्तव्य आहे किंवा त्यांनी ज्या आरक्षणाबाबत मत मांडले ते अंगलट येताना पाहून त्या ठिकाणी भाजप देखील समोर आला आणि त्यांनी सारवासारवीची भूमिका घेतली. अजितदादा पवार यांनी जे वक्तव्य केलं याबाबत त्यांनी स्वतःच्या भूमिका मांडत अजितदादा पवार तसं म्हटले नाही व त्यांच्या म्हणण्याचा अर्थ कसा वेगळा होता हे त्या ठिकाणी त्यांनी पटवून देण्याचं काम केलं. परंतु या सर्व वादामध्ये छगन भुजबळ हे जे आहेत SC ST कॅटेगरीचे जे आरक्षण आहे जे की आर्थिक निष्कर्षावरती देण्यात आलेलं नाहीये त्या आरक्षणाच्या समर्थनात उभे राहिलेले दिसले. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.